वडिलांचं नाव होतं माणकोजी शिंदे आणि आईचं नाव होतं सुशीला. या दोन दाम्पत्यांच्या पोटी शून्य अशी कन्या जन्माला आली आणि 8 वर्षाची ती मुलगी. भगवंताचं वेळ इतकं होतं आणि योग खूप सुंदर जुळून आला बरं. कारण त्याचं असं की ज्या मुलीचं भगवान शंकरावरती अशी भक्ती होती तिचं चरित्र आपण श्रावण महिन्यामध्ये ऐकतोय. यापेक्षा दुसरा योग कुठला असावा? म्हणून म्हणलं ना, हा योगायोग हा खूप सुंदर आहे, किंवा हा विषय सुचावा की हा विषय आम्हाला सांग, हा विषय आम्हाला ऐकायचा आहे. कधी कधी असं असतं ना, एखादं चांगलं काम होण्यासाठी पाठीमागे भगवंताचं अधिष्ठान असतं आणि तो भगवंत तुम्हाला आम्हाला सुचवत असतो. म्हणून ती काय माहिती नाही, अहिल्याबाईंची गाथा सांगावी, कथा सांगावी असं सुचलं. 8 वर्षाची मुलगी भगवंताच्या मंदिराच्या बाहेर प्रांगणामध्ये सुंदर असं भगवान शंकरांचं मातीचं लिंग तयार केले आणि त्या मातीच्या लिंग तयार करण्यामध्ये ही मुलगी इतकी तल्लीन झालीये की बाजीराव पेशव्यांचा घोडा हा बेलगाम सुटला होता, ते आवरण्याचा, त्या घोड्याला आवर घालण्याचा प्रयत्न करत होते, पण घोडा ऐकेना. तो सुसाट वेगाने पुढे चाललेला होता आणि बाजीराव पेशव्यांच्या लक्षात असं आलं की समोर ती लहान मुलगी बसली आहे, पण तिच्या लक्षच नाहीये तिच्या आजूबाजूला. काय करावं? तिला खूप आवाज दिले, हाका मारल्या तिला, पण तरी त्या मुलीचं लक्ष नव्हतं. ती मुलगी भगवान शंकरांची पिंड तयार करण्यामध्येच मग्न होती. ती भगवान शंकरांची पिंड तयार तिने केली आणि हातामध्ये तिने घेतली आणि ती भगवंताबरोबर संवाद साधलीये. भगवंता, तूच या आयुष्यामध्ये जर कोणाचा आधार असेल ना, तर तूच आधार आहेस. तुझ्याकडूनच आम्ही वैराग्य शिकावं, तुझ्याकडूनच आम्ही प्रारब्ध कसं घडवावं हे शिकावं, तुझ्याकडूनच भाग्य कसं निर्माण व्हावं हे शिकावं. असा तू भगवंत आहेस. असा संवाद तिचा चाललेला आहे आणि तो घोडा वेगाने पुढे येतोय.